कोंबडी वडे करायचा बेत असेल तर सकाळीच लवकर वड्याचं पीठ करावं लागतं. आधी 100 ग्राम लाल भोपळा किसून घ्यायचा. जेवढं वड्याचं पीठ असेल त्याच्या निम्मे पाणी घालून त्यात चवीपुरतं मीठ घालायचं. भोपळा शिजला आणि पाणी चांगलं उकळायला लागलं की यामध्ये वड्याचं पीठ घालायचं. वड्याचं पीठ कसं करायचं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. एका हाताने पीठ घालायचं आणि दुसऱ्या हाताने ढवळून पीठ मिक्स करायचं. यालाच पीठ भागवणं म्हणतात. आणि आता हे 10 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे. आणि 10 मिनिटानंतर हे पीठ परातीत काढून घ्यायचं आणि गरम असतानाच थंड पाण्याचा हात लावून साधारण मळून एका टोपात काढून घ्यायचं. या पिठात अर्धा कांदा किंवा एखादा धगधगता निखारा टाकून त्यावर 1 चमचा तेल घालायचं आणि झाकून ठेवायचं. 4 तासानंतर पीठ चांगलं फुगून येतं. इथे 1 किलो चिकन घेतलं आहे. हिरवं वाटण आणि हळद लावून मॅरिनेट करायला ठेवलं. दुसरं वाटण करण्यासाठी 3 मोठे कांदे उभे चिरून घेतले. 1 वाटी सुकं खोबरं आणि 1 वाटी ओलं खोबरं घेतलं. नंतर मग एका कढईमध्ये तेल तापवलं. त्यात 20 लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं, गरम मसाले, कांदा भाजला. त्यात 2 चमचे धने, सुकं खोबरं खरपूस भाजलं. मग खसखस घातला. काढून ठेवून त्याच कढईमध्ये ओलं खोबरंही भाजून घेतलं. थोडी कोथिंबीर घालून वाटून घेतलं. एका भांड्यात तेल गरम केलं. त्यात चिरलेला कांदा, तमालपत्र, टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट भाजली. हळद, हिंग, मालवणी मसाला आणि चिकन मसाला घातला आणि तेलावर परतला. त्यात मॅरिनेटेड चिकन घातलं आणि परतून घेतलं. 5 मिनिटं परतल्यानंतर झाकून ठेवलं. असं तेलावर 5 मिनिटं परतणं गरजेचं आहे. चिकनला पाणी सुटलं, मग त्यामध्ये वाटप घातलं आणि थोडंसं गरम पाणी घातलं. चवीपुरतं मीठ घालून झाकून मग चिकन शिजवून घेतलं. त्यामध्ये ओला काजू घातला आणि गॅस कमी करून चिकन मंद आचेवर शिजत ठेवलं. वड्याचं पीठ चांगलं फुगून आलं. त्यातला कांदा वगैरे काढून ठेवून पीठ परातीत घेतलं आणि त्यात गव्हाचं पीठ घालून पीठ छान मळून घेतलं. आता चिकनमध्ये 1 वाटी नारळाचं दूध घातलं आणि गॅस बंद केला. अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून वड्याचं पीठ अगदी छान मळून घेतलं. नंतर लिंबा एवढा गोळा घेऊन पाण्याच्या हाताने ते थापून घेतले. हे वडे पुरीपेक्षा थोडेसे जाड थापले आणि कडकडीत तेलात सोडून वडे तळून घेतले. तळताना वड्याची खालची बाजू चांगली भाजणं गरजेचं असतं. दोन्ही बाजूनी वडे छान तळून घेतले. गरम गरम भाजणीचे वडे आणि मालवणी चिकन, त्याचबरोबर थंडगार सोलकढी. काय म्हणता मग? तोंडाला सुटलं ना पाणी? मग बघत काय बसलात? चला तर कोंबडी वड्याचा बेत नक्की करा.